वेटू बापरे, खूप स्ट्रगल लाईफ आहे ट्रेनची. मी कुणाल भाई चालला गावाला, आम्हाला रडायला येते, मी नाही आहे. तो बोलतोय की चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कुणाल शेलार. आपण चाललोय कोकण राईडला, म्हणजेच माझ्या गावी चाललोय आपण श्रीवर्धनला. तर आजचा हा व्हिडिओ फक्त ट्रॅव्हलिंगचा असेल. आपण 2 दिवस राहणार आहोत. एक नाईट 2 नाईट स्टे आहे तिथे, आणि आजचा नाईट आणि उद्याचा नाईट स्टे आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. आम्ही बाय बाय काय करू चौकात जा. तर आपण निघालो होतो आणि मी करते सारखी बाय बाय मला. आणि लिफ्ट येते, लिफ्टला बघूया. लिफ्ट थांब, हे मम्मी. आता आपण उतरलोय काळा चौकी येथे, जिथे आपण पहिला राहायचो. ही माझी स्कूल आहे आणि ही माझी स्कूल आहे बघा ही. आणि आता आपण जातो ATM मध्ये, कारण की मी काल रात्री लेट आलो हॉटेलवरून आणि राहिलं पैसे काढायचे. मग आता आपण जाऊया ATM कार्डमध्ये जाऊन पैसे काढू. सर्वेश आलाय, सर्वेशकडे आपण आणि रेनकोट, आपला रेनकोट सर्वेशकडे होता. आणि हा आपल्या जेचा पॉवर बँक घेऊन त्याला थोडा गाडी इथे लावतोय आणि गाडी शाळा चालू झाली कधीपासून? नाही रे, 5 तारखेपासून ना. बाबू कॉलेजला होते. कॉलेजचं काय नाही, ही शाळा तुम्हाला मगाशी सांगितले ना, ही माझी शाळा, ही माझी शाळा. आणि या नल्ल्याची शाळा इकडं नाही आहे. गेम फिनिश. जायच्या आधी एकदा बॅग पडली, बॅग पडत राहणार आहे. आता ब्लॉग मध्ये तुम्हाला बॅग पडताना दिसेल, कारण की मी जेव्हा जेव्हा जातो ना कुठे लग्न नाही, पालखी आहे. पालखी आहे बघ, पालखी नाही, स्वामी समर्थ नाही आहे, कसली तरी पालखी आहे. चला आता आपण निघूया. हे सर्वेश बाय बाय. बाय बाय बाबा, बाय बाय. तर निघूया आपण. हे सर्वेश गाडीवर लक्ष ठेवा, गाडी तर लावतोय शाळेत. नको नको, समोर नको, कारण की काय माहिती काय, समोर हे असतात रे, आठ लागते गाडीची. तर मित्रांनो, मी चाललोय गावी पिकनिकला. आणि सर्वेश आणि स्त्री एकटा स्त्री. आम्ही आता कॉटन ग्रीन लावत आणि मी इथून एकटा चाललोय. सर्वेश आणि मला स्त्री सोडायला आलं. तर आताची सोलो ट्रिप होणार आहे माझी, इथून ते मानपूरपर्यंत. मला माहीत नाही का आता गर्दी असणार ट्रेनमध्ये, तुम्हाला काय दाखवता येईल काय नाही ते मला माहीत नाही. पण थोडे थोडे शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो काकाकडे, काकाच्या घरापर्यंत. सर्वेश बाय बाय, फ्री बाय. जोरात तरी बोल, हॅपी जर्नी. जोरात बोल. अजून कुणाल भाई चालला गावाला, आम्हाला रडायला येते, मी नाही आहे. तो बोलतोय की चल, पण आम्ही नाही येत आहे. जयेशला पण बोललेला, त्याला हॉलिडे नाही आहे. आम्ही नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू येतो. नेक्स्ट ट्रिप प्लॅन करणार. आणि मी चप्पल घालून चाललोय पिकनिकला. चप्पल घालून, हे बघ चप्पल. डाऊन टू अर्थ आहे आम्ही, डाऊन टू अर्थ. हे बघ डाऊन टू अर्थ. चला भेटू आपण आता. बाय 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 बाय. हॅपी जर्नी. चल बाय बाय. हे सर्वेश बाय बाय.
आपण पोचलो आहे मानकूरला आणि मानकूरवरून ट्रेनने बापरे खूप स्ट्रगल लाईफ आहे ट्रेनची. मी गणपतीच्या नंतर आज ट्रेनने आलो. माझा जास्त ट्रेनने प्रवास होत नाही आहे कारण की सध्या तरी आपल्या घरीच काम चालू आहे, पेंटिंग वगैरे सगळं. तर मोस्ट ऑफ मी ट्रेनमधून नाही जात, पण आज मला यावं लागलं ट्रेनने. मी गाडी घेऊन येणार होतो पण इकडे लावायचं थोडा इश्यू होता, त्यामुळे मग मी बोलो ट्रेननेच जाऊया कॉटन ग्रीनला, म्हणजे माझ्या शाळेची ते आपण गाडी लावली आणि मग आलो आपण ट्रेनने. माझी फुल स्ट्रगल आहे, पण मला कायच टेक काढता आले नाही. जे दोन टेक फक्त काढले ते पण मुश्किलने भेटले मला. तर आता आपण थोडं वॉकिंग चालत 10 मिनटं स्टेशनपासून चालत आहे काकाची ते. यार वाट लागली ट्रेनमध्ये, एकासोबत थोडीशी झाली आणि यार त्याला बॅग लागत होती माझ्यासारखी, पण मी तरी काय करणार एवढ्या गर्दीमध्ये. आता त्याच्या फेसला बॅग लागत होती. तर ह्या गल्लीतून जायचं आहे, गल्लीतून बापरे दमलो. आम्ही पोचलोय आता नेरुळला काकीकडे. ॲक्च्युली आम्हाला लेट झालं मानकूरपासून आणि डायरेक्ट आपण इथे तर काकीला भेटणार आहोत आणि आमची गोंडस ईश्वरी तिला भेटतोय आणि मग तिथून आपल्या प्रवासाला चालू होईल. आता आम्ही निघालोय. हे आहेत निकितेश शेलार माझे काका. आम्ही निघालो आता राईडला आणि सर राईड होणार आहे श्रीवर्धन ना काका. आणि काकाच मला सपोर्ट करणार आता ब्लॉगिंगमध्ये. काका काय बोलशील? आता आपण राईड चालू करूया. बाकी हे सगळे पुढे गेले आणि आम्ही आत्ता निघालो इकडून अपाचे ही गाडी घेऊन आणि हे रायडर चालवणार आहेत गाडी. तुम्हाला आता शॉर्ट्स दाखवतो बघा. आता फुल रेमटी होणार आहे गाडीवरती. माय गॉड. पेट्रोल भरायला कुठं होतं का आपण आता? एलपीला आम्ही पेट्रोल भरतोय आणि या काकी पेट्रोल भरत आहेत ऑन साईड. आता आम्ही आहोत शिवसागर हॉटेलचे ते आणि हे काका चायनीज वेळेला बनवत आहेत. वन मॅन शो. काका एक काका मित्रांनो आम्ही शिवसागरची ते थांबलोय. पनवेलची ते बाकीचे सगळे येत आहेत तर आम्ही तर थांबलो ना. हा झेंडा बघा ना यार काय फडकतोय वरती. बघा एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसागरचे थांबलोय आम्ही. ह्यांच्याकडे हे जे दादा आहेत ना यांच्याकडे आम्ही मंचुरियन खाल्ले. तुम्ही सुद्धा या शिवसागरचे ते ह्या दादांकडून मंचुरियन खा. खूप चांगले होते, टेस्टी होते, खूप तिखट होते, स्पायसी होती खूप. हॉटेल श्री साई सॉरी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. मगाशी झेंडा दिसला, आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः. हॉटेल श्री साई आमंत्रण नक्की व्हिजिट करा. तर आम्ही आहोत आता हॉटेल श्री साई आमंत्रणची. ते आम्ही जेवायला उतरलो आहे. आम्ही हॉटेल शोधतोय लगातार. पनवेलपासून आता आपण कुठे आता आपण पेनच्या आलो. पेनच्या थोडा पुढे आहेत आणि आम्ही इथं जेवायला उतरलो आहे. तुमच्याला काय बोलशील? आम्ही आता इथे ही आमची काय तर 5वी-6वी राईड असेल.
आम्ही रेग्युलर इथून जातो आणि कधी आलो तरी काही आमंत्रण ह्या ढाब्यावर देऊ कारण ह्याचा टेस्ट तुम्हाला हे आवडलं तर नक्की इथेच या. कधी या रूटला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. 100% तुम्ही या इकडे जेवायला. खरंच जेवण खूप टेस्टी आहे आणि आम्ही इथंच येतो जेवायला. काय हॉटेलला प्रमोशन वगैरे नाही करतो आम्ही, हां पण कसं आहे आपलंच असं वाटतं. ना अर्धच. चंद्राचा फोटो काढवतो. आयफोन आल्याने ना चंद्राचा काहीतरी केला पाहिजे भाई. जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा कधी पण गोलच येतो यार. चंद्रपूरमध्ये असेल किंवा कसं पण ह्याचा फोटो कधी पण गोलच येतो. किती पण काही पण करा तुम्ही, मायनस करा ब्राईटनेस तरी पण काही नाही, काय फरक पडत नाही. हे बघा सगळे ट्राय करतात, सगळे ट्राय करतायत. ओ ये बाबू आला का? वडापाव, मेंदूवडा, इडली सांबार, मिसळ पाव, पनीर टिक्का मसाला, पनीर चिल्ली, चनापुरी वडा, पनीर अंडी. वेटू तर मित्रांनो आता वाजले 2 आणि आम्ही आता पोचलोय वडकळला. रस्ता खूप घाण आहे आणि आम्ही आता थांबलोय हॉटेल नवरत्नच इथे. कसं काय बोलशील, रोड कसा होता? चंद्रा एवढे खड्डे नाहीत ना तेवढे या रोडवरती खड्डे. कधी होईल काय रोड काय माहित नाही. बाकी रस्ता चांगला आहे, मध्ये मध्ये खराब आहे. ऐकला, बाकी रस्ता चांगला आहे पण मध्ये डोळे लाल झालेत. काका कंटिन्यू गाडी चालवतो म्हणून तुझे डोळे लाल झाले. ओ माय, हे बघ काका खरंच लाल झाले. हे बघ हा व्हिडिओ दाखवतो तुला. रात्रीचे 3 वाजले आता आम्ही उतरले चहा पियाला. 3 वाजायला 15 मिनटे, सॉरी 3ला 15 मिनटं आहेत. आणि हा काका काकींची मेहनत होती. हे काका गोंडासोली चाय. हे काका आहेत कोलाडला असतात, त्यांच्या इथे या तुम्ही. आणि हा काकी, हा बघा ह्या काकी यांच्या हाताची चहाची चव आहे ना एक नंबर, एक नंबर. काकीने एक नंबर चहा बनवून दिली. आता 3 वाजलेत रात्रीचे आणि काकी हा दोघे जण चहा देते. ते बघा 1 मॅन शो गर्दी बघा. सगळे आम्ही इकडे थांबलो काकींकडे. कोलाडची नक्की या इथे सगळे. तर मित्रांनो आता आपण पोचलोय माणगावमध्ये आणि माणगावमधून आता आपल्याला अजून पुढे 1 तास ट्रॅव्हल करायचं. अजून आपण आहोत आता माणगावमध्ये आणि इथूनच आता आपण एंट्री करणार आतमध्ये जायला. आणि इथून आपल्याला इथून 1 तासाचं अजून ट्रॅव्हलिंग करायचं आहे. तर बाकीचे सगळे येते आणि आपण इकडून आलो. हा रोड आहे आणि आपण जाणार आहोत इथून स्ट्रेट महाड, मसळा, श्रीवर्धन, दिघी बंदर आणि पनवेल. तर हा ब्लॉग छोटासा असणार आहे, फक्त ट्रॅव्हलिंगचा असणार आहे. तर तुम्ही एन्जॉय करा खरंच, कारण की जास्त काय दाखवण्यासारखं झालं नाही याच्यामध्ये ह्या ब्लॉगमध्ये. पण तुम्ही एन्जॉय करा कारण की सिरीज येईल, कोकण सिरीज. तर एन्जॉय करा तुम्ही. तर मित्रांनो सकाळचे आता वाजत 5 आणि आम्ही आहोत आता भावा गावा इथे एच पीचं पेट्रोल पंप आहे. आम्ही तिथे आहोत आता आणि सकाळचे 5 वाजलेत. खूप लेट झालं आहे आणि म्हणजे आम्हाला थोडा पाऊस पण भेटला होता आणि मोबाईलचं स्टोरेज माझं भरत चाललं आहे.
मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे गावी. आता वाजलेत 5:30 झाले आणि आपण पोचलो आहे फायनली. आणि पावसाने आपलं स्वागत केलं इथे गावात पोचल्यानंतर. आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया. हा फक्त ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता आणि त्याच्या पुढे आता कोकण सिरीज येतील. आपण 2-3 दिवस राहणार आहोत, तर तुम्ही ती सिरीज एन्जॉय करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.